त्याचबरोबर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजेच आपल्या चॅनलवरती मी नेहमी व्लॉग्स, रेसिपी आणि शॉर्ट्स अपलोड करत असते. तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट्सला भरपूर असे व्ह्यूज आहेत आणि शॉर्ट्स आपले व्ह्यूअर्स आहेत ते जास्त प्रमाणात पसंत करतात. पण काय झालेलं आहे, गेल्या 4-5 दिवसामध्ये मी दीपाली, तर आपल्या सर्वांसाठी आज मी डिफरंट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर प्रत्येक वेळेस आपण पाहतो लग्नामध्ये गेलं किंवा घरामध्ये सॅलड आपण खातो. सॅलड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की बीट, काकडी, गाजर हे सॅलड. परंतु आपण आज सॅलड पाहणार आहोत चटपटीत असं, ते म्हणजे शिमला मिरचीचं. तर ग्रीन शिमला मिरची असेल किंवा आपल्याकडे येलो कलरची किंवा रेड कलरची शिमला मिरची असेल, त्यापासून आपण सॅलड बनवणार आहोत. तर आज मी 2 कलरच्या शिमला मिरची घेतलेल्या आहे, येलो आणि रेड कलरची. तर त्यापासून कशा पद्धतीने आपण सॅलड बनवायचं ते आता पाहूया. चला, तुम्हाला उत्सुकता आहे ना नवीन पद्धतीने सॅलड बनवण्याची? तर रेसिपी पूर्ण पहा. चला सॅलड बनवायला सुरुवात करूया. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेड आणि येलो कलरची, म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरची शिमला मिरची आहे. एक साईडला ठेवते. तर या मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ. आतले बी आहेत ते काढून घ्यायचे, कट करून घ्यायचे. तर याचा यूज मी केलेला आहे. याच्या अगोदर मी एक रेसिपी केलेली, म्हणजे घरामध्ये ट्राय केलेली, तर त्यामध्ये मी शिमला मिरचीचा यूज केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेड आणि येलो कलरची शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे. तर या ठिकाणी ऑनियन अशाच पद्धतीने एक घ्यायचे. ऑनियनचे पण आपण उभे कट करून घ्यायचे. या ठिकाणी आहे जिंजर म्हणजेच अद्रक, बारीक कट करून घ्यायचे, एकदम बारीक कट करायचे. तर या ठिकाणी घेतलेलं आहे गार्लिक, म्हणजे लसूण आणि अद्रकचे अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे. तर कढईमध्ये अर्धा पळी तेल घालून घ्यायचे. तेल गरम करून घ्यायचंय. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी थोडीशी तडतडली की लगेचच त्यामध्ये ऍड करायचं आहे अद्रक आणि लसूणचे काप. ओके, 2 मिनिटं तेलामध्ये हे आपण परतून घेऊया. कलर थोडासा चेंज झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लगेचच यामध्ये ऍड करायचे आहे शिमला मिरचीचे काप. मिक्स करून घेऊया. यामध्ये तुम्ही ग्रीन कलरची शिमला मिरची यूज करू शकता. तर माझ्याकडे या 2 कलरच्या शिमला मिरची अवेलेबल होत्या, त्यामुळे मी ह्या 2 कलरच्या यूज केलेल्या आहेत. गॅस बारीक करायचा आहे. तर यामध्ये 1 चमचा मी तीळ ऍड केलेला आहे. चवीनुसार काळं मीठ, आमचूर पावडर अर्धा चमचा, चाट मसाला, त्याचबरोबर मिरीपूड ऍड करायचे आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर लगेचच आपण यामध्ये ऍड करायचे आहे कांद्याचे काप. ओके,
तर या ठिकाणी मी ऑर्गॅनो सीझनिंग ॲड केलेला आहे, अर्धा चमचा मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फास्ट करायचं आहे. तर हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता हे झाकण करून 2 ते 3 मिनिटं ठेवायचं. पूर्ण शिजवायच्या नाहीत ह्या भाज्या, आपल्याला थोड्याशा वाफवून घ्यायच्या. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 5 मिनिटं हे बारीक गॅसवरती झाकण करून ठेवलेलं. आता यामध्ये आपण ॲड करूया कोथिंबीर. मस्त गॅस बंद केलेला आहे. मिक्स करून घ्यायचे. वाव, जबरदस्त. तर एका प्लेटमध्ये मी आता एक काढून घेते. तर या ठिकाणी आपले सॅलड तयार आहे, म्हणजेच ऑनियन कॅप्सिकम सॅलड. तर घरच्या घरी अशा पद्धतीने सॅलड तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे सॅलड खाण्यासाठी जबरदस्त असं लागतं. गरमागरम चपाती बरोबर किंवा तुम्ही नुसतंच हे सॅलड खाऊ शकता. तर एकदा ट्राय केल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा करणं ह्याची गॅरंटी आहे, कारण हे खाण्यासाठी जबरदस्त असं लागतं. तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. अशाच पद्धतीच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या दीपाली किचन साधे चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. बाय बाय. त्याचबरोबर तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे, म्हणजेच आपल्या चॅनलवरती नेहमी व्लॉग्स, रेसिपी आणि शॉर्ट्स अपलोड करत असते. तर आपल्या चॅनलवरती शॉर्ट्सला भरपूर असे व्ह्यूज आहेत आणि शॉर्ट्स आपले व्ह्यूअर्स आहेत ते जास्त प्रमाणात पसंत करतात. पण काय झालेलं आहे, गेल्या 4-5 दिवसामध्ये यूट्यूबकडूनच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. माझे शॉर्ट्स जे मी अपलोड करते त्यावेळेस अपलोड होत नाही, फेल जातात. तर मला पण भरपूर टेन्शन आलेलं आहे. मी 4-5 दिवस झाले भरपूर प्रयत्न करत आहे सॉल्व्ह होण्याचा हा प्रॉब्लेम, परंतु काहीच सोल्युशन मिळत नाही. तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आपले जे व्ह्यूज आहे ते वाढले पाहिजे, कमी नाही झाले पाहिजे. तर त्यासाठी आपले जोपर्यंत शॉर्ट्स येत नाही तोपर्यंत तुम्ही आपले जे आडवे व्हिडिओ आहेत म्हणजे लॉंग व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि त्या आपल्या ह्या चॅनलला सपोर्ट करा. खरंच मला पण भरपूर टेन्शन आलेलं आहे. तर तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. प्लीज सपोर्ट माय चॅनल. ओके, बाय.